नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 11वी विषय भूगोल प्रकरण 3 अपक्षरणाची कारके. आता आपण अपक्षरणाची कारके जी आहेत ती आपण 9वीला बाह्य प्रक्रिया भाग 1 आणि बाह्य प्रक्रिया भाग 2 या प्रकरणामध्ये अभ्यासली आहेत. आता उखड प्रक्रिया जी आहे ही हिमनदीमुळे होणारी अपक्षरण प्रक्रिया आहे. यामध्ये हिमनदीच्या तळावर व काठावर असलेल्या खडकाच्या पृष्ठभागावर सरकत्या बर्फाचा दाब पडतो आणि तळाकडून वर आलेल्या व काठावर पुढे आलेल्या खडकाचा भाग उखडला जातो. यालाच उखड प्रक्रिया म्हणतात. आणि अपक्षरण झालेला जो तळाकडील भाग आहे तो कसा होणार आहे? ओबडधोबड. अपघर्षण या प्रक्रियेत पृष्ठभागाचे घर्षण होते आणि ते खरवडले जातात. आपण जसे फर्निचरला पॉलिश करताना जे खरखरीत कागद वापरला जातो त्याचप्रमाणे इथे काहीशी प्रक्रिया घडते. आणि कारकांबरोबर वाहत आलेल्या औषधांच्या कणामुळे घर्षण घडते व पृष्ठभाग गुळगुळीत होतो. कारकांचा वेग जसा वाढतो तसे अपघर्षणही वाढत जाते. सन्निघर्षण जी प्रक्रिया ही जी अपक्षरण प्रक्रिया आहे ती वारा, सागरी लाटा, नदी यांमुळे होते. ओके. यामध्ये काय होतं, खडक आणि खडकांचे तुकडे एकमेकावर आपटतात व ते तुटून त्यांचे लहान तुकडे तयार होतात. वहनादरम्यान तुकड्यांचा आकार लहान होतो तसेच खडकाला गोलाई प्राप्त होते किंवा येत जाते. द्रावण जेव्हा काही खडकांचे अपक्षरण सागरातील किंवा नदीतील काही जलांचे जेव्हा आम्लात रूपांतर होते म्हणजे त्यामुळे होते तेव्हा द्रावण त्यास म्हणतात. आणि खडकातील चुना व चुनखडक ही खनिजे पाण्यात विरघळतात. नंतर ती पाण्यावर वाहून किनारी भागात जेथे चुनखडक, डोलोमाईट, वालुकाश्म असे खडक असलेले किनारी भाग अशा तऱ्हेच्या अपक्षरणास काय असतात, जास्त संवेदनशील असतात. आणि ही जी प्रक्रिया आहे ती भूजल, नदी, सागरी लाटा यांमुळे होणारी अपक्षरण प्रक्रिया आहे. नंतर आहे अपवहन. यामध्ये वहन होते म्हणजे भूपृष्ठावर सुट्टे झालेले वाळूचे कण वाऱ्याबरोबर वाहून नेले जातात. आणि जिथे वनस्पतींचा अभाव आहे तिथे ही क्रिया अधिक प्रभावीपणे घडते. एखाद्या भागातील वाळूच्या वाहून जाण्याने खळगा तयार होतो आणि त्याला आपण अपवहन खळगा असे म्हणतो. नंतर आहे वेधन. नदीतील पाण्याबरोबर तळाकडचा गाळ वाहत असतो. कित्येकदा तळावरील अडथळ्यामुळे किंवा तळावर असलेल्या भेगांमुळे प्रवाह चक्राकार बनतो आणि त्याबरोबर असलेल्या खडकांचे तुकड्यांना देखील चक्रीय गती प्राप्त होते. असा प्रवाह एकाच जागी सतत फिरल्यामुळे नदीच्या पात्रामध्ये खळगा निर्माण होतो. हा खळगा पुढे मोठा व खोलगट होतो. त्याला मडक्यासारखा आकार प्राप्त होतो. आणि या ज्या प्रक्रियेला कारक आहेत ती नदीमुळे होणारी अपक्षरण प्रक्रिया आहे. नदी हे कारक यासाठी कारणीभूत आहे. अधोगामी अपक्षरण हे नदी, हिमनदी यामुळे होणारी अपक्षरण प्रक्रिया आहे. अभिशीर्ष अपक्षरण हे नदीमुळे होणारी अपक्षरण प्रक्रिया आहे. बाजूकडील अपक्षरण हे नदी, हिमनदीमुळे होणारी अपक्षरण प्रक्रिया आहे. कर्षण ही वारा, हिमनदी आणि सागरी लाटा यामुळे होणारी वहन प्रक्रिया एक आहे. उत्परिवर्तन नदी, वारे आणि सागरी लाटा यामुळे होणारी वहन प्रक्रिया आहे. निलंबन नदी, वारा, सागरी लाटा यामुळे होणारी एक वहन प्रक्रिया आहे. आणि द्रावीकरण ही नदी, सागरी लाटा, भूजल यामुळे होणारी वहन प्रक्रिया आहे. आणि संचन प्रक्रिया जी आहे तर कारकांच्या कार्यादरम्यान काही घटकांमुळे संचयनाची प्रक्रिया आपल्याला घडताना दिसून येते. ओके. आता यामधून तुम्हाला कारकांच्या अपक्षरण प्रक्रियेतून निळनिळ्या भूरूपांची निर्मिती प्रक्रिया कशी घडते हे समजण्यात मदत होईल. आणि भूरूपे, अपक्षरण, वहन आणि संचयन प्रक्रियेचा एकत्रित परिणाम असतो. या प्रक्रिया मिळून एकत्रित कार्य करतात आणि एकटेपणे सुद्धा कार्य करतात. यातील प्रत्येक परिणामानुसार विविध भूरूपे संबंधित कारकांकडून तयार होतात. त्याचे सर्वसाधारण वर्गीकरण अपक्षरणाची आणि संचयनाची भूरूपे असे केले जाते. आता नदी, अपक्षरणाची कारके आणि भूरूपे यामध्ये पहिला आपण नदीचे कार्य पाहणार आहोत. बघा, पावसाच्या रूपाने भूपृष्ठावर जो पाऊस पडतो त्यापैकी काही पाणी वनस्पती काय करतात, शोषून घेतात. आणि काही पाणी जमिनीमध्ये मुरले जाते. काही पाणी बाष्पीभवन होते आणि ते वातावरण निघून जाते. आणि शिल्लक राहिलेली जे पाणी आहे ते उतरून नाले, ओढे, नदीद्वारे समुद्राला जाऊन मिळते. आणि सर्वसाधारणपणे जर तुम्ही पाहायला गेलात तर नदीचा जो उगम आहे
तो डोंगराळ भागात होतो. तेथून ती मैदानी प्रदेशात वाहत जाऊन समुद्राला मिळते. नदी उगमापासून ते समुद्रापर्यंतच्या नदीच्या पाण्याचा जो प्रवास असतो, या प्रवासात नदीमध्ये जी भूरूपे तयार होतात ते म्हणजे पहिली आहे व्ही आकाराची दरी. ओके, तर नद्यांमुळे व्ही आकाराची दरी निर्माण होते. ती कशी ती मी तुम्हाला सांगतो. बघा, आता नदीचं जे उगमस्थान आहे ते आपण पाहिलं की ते डोंगराळ भागात उगम पावते. ओके, आता डोंगराळ भागात नदीचा उतार कसा असणार आहे, तीव्र असतो. त्यामुळे नदीचा ज्या प्रवाहाला वेग असतो. आता अर्थातच समजा नदी पर्वतीय प्रदेशात किंवा डोंगराळ भागात उगम पावते, तर तिची वहन क्षमता देखील काय असणार आहे, जास्त असणार आहे. तिची गतीसुद्धा जास्त असणार आहे. मग त्याचबरोबर नदी आपल्यासोबत मोठमोठ्या प्रमाणात काय आम्ही म्हणते दगडधोंडे वाहून आणते आणि या दगडधोंड्यामुळे नदीच्या तळाची मोठ्या प्रमाणात झीज होते. आता हा नदीचा तळ आहे, तर काय होणार त्याच्यावर त्याची झीज होणार आणि नदीच्या पात्राला इंग्रजी व्ही आकार प्राप्त होतो. आता हा तळ आहे आणि जा एक नदीचे पात्र आहे, तर त्याला काय होणार, व्ही आकार असा प्राप्त होणार आणि या भूस्वरूपाला व्ही आकाराची दरी म्हणतात. ओके, नंतर आहे घळई. तर घळई जी आहे ती कशी निर्माण होते ते पाहूया. डोंगराळ भागात नदीचा प्रवाह वाहताना नदीच्या पात्रातील खडक कठीण असेल. आता बघा, ही नदी वाहते हां, तर त्याच्या पात्रातील जो समजा खडक आहे, तर समजा हा नदीचे पात्र आहे, त्याच्यात जो खडक आहे तो कठीण आहे, तर काय होणार, तर काठापेक्षा, आता हा नदीचा काठ आहे, तर त्या काठापेक्षा तळाची झीज जास्त होणार. आता हा नदीचा काठ आहे हां, तर त्या काठापेक्षा कशाची झीज जास्त होणार, तळाची. आणि नदीच्या पात्र आणि काय होणार, झीज कशी होणार, ती उभी होणार, उभी. आणि तीव्र उताराचे काठ, तर काठ कसे बनणार, असे तीव्र बनणार. व अरुंद तळ असलेली घळी तयार होते. तर तळ कसा आहे, हा अरुंद आहे, मग ती घळी निर्माण होते. कशी होते, तर एवढंच लक्षात ठेवायचं यामध्ये, काठापेक्षा तळाची जी झीज आहे, आता हा तळ आहे त्याची झीज जास्त होणार आणि उभी होणार ती, आणि तीव्र उताराचे काठ असे काठ असलेली आणि आणि अरुंद तळ असलेली घळई निर्माण होणार. ओके, ओके, नंतर आता घळईला इंग्लिशमध्ये कॅनियन असे म्हणतात. ओके, नंतर आहे नागमोडी वळणे. नागमोडी वळणे जी आहेत ती कशी निर्माण होतात, तर डोंगराळ भागात नदीचे वहन होत असताना नदीच्या दोन्ही तीरांवरील डोंगराच्या समुद्राच्या म्हणजे डोंगर रांगा आहेत म्हणू शकतो आपण त्याला, तर त्या काय होतात, पुढे नदीपर्यंत आल्यामुळे नदी वळसा घालून पुढे जाते. मग नदी काय करते, नागमोडी वळण घेतल्यासारखे भूस्वरूप तयार करते. ओके, म्हणजे जेव्हा मैदानी प्रदेशात नदी उगम पावते तेव्हा ती अशी वळण तिला एक वळण प्राप्त होते, मग ती अशी नागमोडी वळण घेतल्यासारखे ती भूस्वरूप तयार करते. नंतर आहे रांजण खळगे किंवा कुंभगर्ता. डोंगराळ भागात नदीचे जे वहन होत असताना आपल्यासोबत ती दगडधोंडे वाहून आणते अर्थात, आणि या दगडधोंड्यामुळे नदीच्या पात्राची झीज होऊन खळगे तयार होतात. या खळग्यामध्ये दगड काय होतात, फिरू लागतात. तर समजा हा एक खळगा आहे, तर त्या खळग्यामध्ये दगड काय होणार, फिरू लागणार.
आणि यामध्ये दगड आणि खळगे या दोघांचीही झीज होते आणि कालांतराने खळगाचा जो आकार आहे तो वाढत जातो आणि याचा आकार एखाद्या रांजणासारखा दिसतो, म्हणून त्यालाच रांजण खळगे असे म्हणतात. पुरं मैदाने किंवा पुरतट मैदाने. ओके. तर नदीच्या मधल्या टप्प्यात जेव्हा नदीच्या प्रवाहाचा वेग कमी होतो तर याचा परिणाम अर्थातच नदीच्या प्रवाहात वाहून आणलेल्या दगडधोंड्यावर होतो. डोंगराळ भागात वाहून आणलेली दगडधोंडे तळाशी बसतात. या टप्प्यात नदीला आजूबाजूच्या प्रदेशातून आलेल्या नद्या मिळतात व पाण्याचा साठा वाढतो. अवशेष या भागात गाळाची आजूबाजूच्या काठावर पसरते नदीचे आणि नदीने वाहून आणलेला गाळ जो सभोवतालच्या मैदानी प्रदेशात पसरतो आणि या भागात गाळाची सुपीक जमीन निर्माण होते व या भागात शेती केली जाते. अशा भागामध्ये काय केले जातं? शेती केली जाते आणि नद्यांनी वाहून आणलेली जी दगड गोटे वगैरे आहेत, खडे व वाळू यांचा भर आजूबाजूच्या प्रदेशात घातल्या गेल्यामुळे तेथे पुरतट किंवा पुरं मैदान निर्माण होतात. तर नालाकृती सरोवर म्हणजे काय? तर मैदानी प्रदेशात नदी जेव्हा नागमोडी वाहत असताना तिचं जे वळण आहे ते कालांतराने वाढत जाते आणि नदीचे पाणी समजा नदी वाहत असताना तिच्यामध्ये एक खडक आला तर ते नदीचे पाणी समोरच्या खडकावर ते आपटते, त्याची झीज होते त्या खडकाची आणि कालांतराने झीज वाढत जाऊन दोन टोके ती जोडली जातात आणि त्या ठिकाणी नालाकृती सरोवर तयार होते. नंतर आहे त्रिभुज प्रदेश. तर त्रिभुज प्रदेश कसा निर्माण होतो हे आपण पाहूया. ज्या ठिकाणी नदी समुद्राला मिळते त्या ठिकाणी नदीच्या प्रवाहाचा वेग कमी होतो. अर्थातच नदी जेव्हा समुद्राला मिळते तेव्हा तिचा वेग कसा होणार आहे? कमी होणार आहे. आणि तसेच जिथे औषधांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो आणि समुद्र फार खोल नाही अशा स्थितीमध्येच त्रिभुज प्रदेश निर्माण होतात. आणि आता जेव्हा नदीच्या प्रवाहाचा वेग कमी होतो तेव्हा या भागात नदीच्या प्रवाहाला अनेक फाटे फुटतात. हे फाट्याचे आकारमान नदीच्या मुखाकडे वाढत जाते व त्यास त्रिकोणी आकार प्राप्त होतो आणि हा जो प्रदेश आहे तो सुपीक असतो. ओके. त्रिभुजमध्ये संचयनाच्या प्रक्रियेतून त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. गाळात म्हणजे नदी जे गाळ वाहून राहते त्याचे संचयन होते. आपण 10वीला अभ्यासले आहे. तिसरे प्रकरण प्राकृतिक रचना व जलप्रणाली. यामध्ये आपण भारत आणि ब्राझील याचा अभ्यास केलेला. तेव्हा आपल्याला स्वाध्यायामध्ये भौगोलिक कारणे लिहा यामध्ये प्रश्न होता की भारताच्या पूर्व किनारपट्टीवर व पश्चिम किनारपट्टीवर विषमता आढळते. तर त्यात त्रिभुज प्रदेशाचा उल्लेख होता त्या उत्तरामध्ये. ओके. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. नंतर आपण वाऱ्यामुळे कोणती भूरूपे किंवा भूस्वरूपे निर्माण होतात ते आपण पाहूया आणि नंतर हिमनद्यांमुळे कोणती भूस्वरूपे तयार होतात ते पाहून आपण हे प्रकरण संपवूया. ओके.